कुठलं बालपण तुमचं? लहानपण माझं तळेगावला गेलं. घरी कोण कोण? तिघे भाऊ होते, आई वडील आणि एकाच भावाचं लग्न झालं. आणि आई बाबा काय करायचे? वडील डेपोला कामात सर्व्हिसला होते आणि आई? आई आपली गृहिणी. कसं होतं? केवढं होतं घर? घर मोठं होतं खूप. पण कसं आनंदात एकदम? आनंदात. काही मागितलं की मिळायचं? हो हो. छान गेलं म्हणजे बालपण. छान गेलं, म्हणजे मीच लाडकी होते त्या घरामध्ये. अच्छा, म्हणून चांगलं गेलं. हो. नमस्कार, तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण तुंगालीच गेलं. घरी कोण कोण होतं? घरी भाऊ माझ्यापेक्षा एक मोठा, माझ्यापेक्षा 2 लाईन, पाच बहिणी, आम्ही 9 भावंड. बर. आणि आई बाबा काय 9 करायचे? भावंडातला दुसरा नंबर मी. आई माझे वडील आयने स्टेशनला ड्रायव्हर होते. ड्रायव्हर होते? सिनियर कॅप्टन कमांडरचे ड्रायव्हर होते. हो, एकदम छान. म्हणजे छान. शेतीवाडी होती, शाळा शिकून शेती करायची. तुम्ही शेती तर मी करायची? शाळा सोडली 5वीला. अरे वा. आणि घरचं काम. अरे वा. नाही, कशाला सोडली शाळा? त्या टायमाला काय एवढं नॉलेज नव्हतं. आणि परिस्थिती तशी होती. घरी ओढून न्यायचे मास्तर लोक, आम्ही पळून यायचे. अच्छा, घरून घेऊन जायचे? ज्या मास्तर लोक घेऊन जायचे. आणि मोडी अक्षर होतं आमच्या टायमाला. बर बर. ते मोडी अक्षरचं काय कधी कळायचं ना, वाकडे तिकडे मसून आणि उर्दू भाषा कशी असं तिथे हां. कंटाळायचं. आम्ही मास्तर लोक मारायचे बिन त्या टायमाला छडी खाली पळून यायचं आम्ही. ते शाळेचं काय एवढं नॉलेज तिथं आम्हाला भेटलंच नाही. पण मग घरी काय बोलायचं नाही? घरी शेती करायला लागलो. नांगर बिगर शाळेतून पळून आल्यावर घरी काय कळायचं? वडील मार्ग दोन बसायचं ना. हो. हा, वडील लय करडे होते एकदम. हां. रागीट होते. असं काय झालं ना, पण भांडणं कोणाची करणार नाही, काय नाही. चूक असली तरी समजून सांगणार. पण झोपटायचे? झोपटायची चूक झाली, 1-2 फटके लावायचे. हो हो. काय चेहऱ्यावरच बालपण दिसतंय बघा. स्वभाव कसा होता तुमचा? स्वभाव लय भारी. मस्ती केली लहानपणी? भयंकर केली. कशी भयंकर म्हणजे मला डांबरटच म्हणत ते आई वडिला सकट. डांबरट कुठे गेला आपल्या नावाने कधी हाका नाही मारली. डांबरट? डांबरट आला का आगाव होतो ना. हो. लहानपणी ज्ञानाचा पत्ता नाही, काय नाही. याला मारायचं म्हणलं मारायचं. ते मार किती लागतं ते कोण पाहिला. तुम्ही कशा होता हो लहानपणी? मी पहिल्यापासूनच आनंदी होते आणि शांत होता? हो. तुम्ही मस्ती केली कधी? भरपूर. तुमची मस्ती कशी होती? मस्ती म्हणजे मीच बहिणींना मारायची, भावांना मारायची. हो. काय किती कौतुकाने सांगतायत आता. पण लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. कसं काय हो? यांची लोक आमच्या घरी आली मला पाहायला. तुम्हाला कोणी सांगितलं? माझे मामा तिथं राहतात. माझ्या वडिलांची आत्या ढोरे घराण्यात दिलेली होती. बर. त्यांच्याकडे आम्ही शाळेला सुट्टी पडलं का जायचो. हां. आणि यांच्या घर ते समोरच होते. नात्यातले भाऊ, ते ढोरे कंपनीमध्ये भावकी आली तिथं. त्याने त्याने मला बळीचं लग्न करतो का वडिलांना, भावाला विचारलं. वडील वारले होते. माझ्या लग्नात मला वडील वारले. तर आम्ही 3 बहिणीची लग्न, 3 भावांची लग्न संगत केली. 2 बहिणींनी मी एका वेळेला? हां. मी बोललो बहिणीचं लग्न झाल्याच्या मी लग्न नाही करणार. तर मग 3घांची लग्न ठरले. आमचे मोठा भाऊ थोरले बंधू, त्यांनी आमच्या 3घांचं लग्न. पण लग्न जेव्हा ठरलं तेव्हा तुम्ही नोकरी करत होते? हां. पेठे कंपनीत सर्व्हिस करीत होतो. वामन हरी पेठे. तिकडे नोकरी करत होता? हां. मुंबईला? नागरगाव इन्स्टिट्यूट एरिया. त्यांची कंपनी आहे नागरगाव इन्स्टिट्यूट एरियामध्ये. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.